देशमुख, सौभाग्यवती रुपालीताई चाकणकर, रमेशराव कोंडे देशमुख, त्याचबरोबर उपस्थित असणारे बाबाराजे जाधवराव, भगवानराव पासलकर, कुलदीप कोंडे देशमुख, रणजित शिवतारेजी, आनंद देशमाने, बाळासाहेब चांदेरे, बाबा मिसाळ, अप्पा रेणुसे, शंकरराव बेलदरे, विक्रमदादा कुटवड, प्रताप शिळीमकर, बालचंद्र जगताप, युवराज बेलदरे, सर्जेराव शिळीमकर, संतोष परांदे, शंकर कडू, अश्विनी भागवत, संतोष नांगरे, निर्मला जागडे, युवराज वासवंड, राणी भोसले, शंकरराव डेबे, वैशाली गोपाळघरे, श्रीकांत जगताप, सुनीता डांगे, जीवन कोंडे, किरण राऊत, अंकुश कोकाटे, राजेंद्र शिळीमकर, राजाभाऊ कांबळे, अक्षय चोपडे, संगीता जेधे, कीर्ती देशमुख, मोहिनी देवकर, ओमकार खटपे, वर्षा तापकीर, अमोल पांगारे, अर्जुन भिलारे, आशिष देशमुख, सर्व भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, रासप, आरपीआय आठवले गट, आरपीआय खरात गट, आरपीआय कवाडे गट, सदाशिवराव खोतांची संघटना, विनायक मेटेंची संघटना आणि मनसे हिनं पण बिनशर्त पाठिंबा दिलाय. याच्या उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या बोरवेल्ला मुळशी परिसरातील जमलेले सगळे सहकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज भगवानराव पासलकरांनी मला खूप आग्रह केला होता की दादा तुम्ही आम्हाला अशा प्रकारचा मेळावा घेण्याच्या करता वेळ द्या. मित्रांनो, दुपारचे दिवस आहेत, उन्हाची तीव्रता आहे आणि त्याच्यामुळं लोक बाहेर पडायला थोडेसे काकू करतायत. पहिल्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान झालं, देशाच्या तुलनेमध्ये कमी झालं. दुसऱ्या टप्प्यातलं महाराष्ट्राचं मतदान झालं, ते पण पहिल्यापेक्षा थोडंसं वाढलं. खरी आता कार्यकर्त्यांची कसोटी आहे, बूथ वाईज काम करणाऱ्या बूथ प्रमुखाची आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कमिटीची, पन्ना प्रमुखाची, अशी या सगळ्यांची महत्वाची जबाबदारी आहे. जे चांगलं काम करतील तिथं पर्सेंटेज वाढेल, जिथं आपण कमी पडू तिथं पर्सेंटेज कमी होईल. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अनेकांना बोलवायचं होतं, परंतु वेळ मर्यादित असल्यामुळं ठराविक मान्यवरांनी इथं भाषणं केली. मला निवेदन पण अनेक प्रकारची आली. मित्रांनो, मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये फिरत असताना सांगतो, बाबांनो, ही भावकीची गावकीची निवडणूक, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज एवढा मोठा आपला देश सर्व दूरपर्यंत पसरलेला आहे. 135 ते 140 कोटी जनता, आपण सगळे 18 पगड जाती 12 बलुतेदार तिथं राहतो आणि आपापल्या परीनं काम करतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, पण अजूनही काही भाग मूलभूत समस्येपासून दूर राहिलेला आहे. तसं बघितलं तर माझ्या पुणे शहराचा विचार करा, पिंपरी चिंचवडचा विचार करा, आजूबाजूचा हवेली तालुका असेल, शिरूर तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ तालुका असेल, मुळशी तालुका असेल, इथं इंडस्ट्री आली, इथं विकास झाला, इथं गुंतवणूक झाली, इथल्या लोकांना काम मिळतंय, इथल्या तरुण तरुणींना रोजगार मिळतोय. इव्हन पुरंदरला पण तेच आपण पाहतोय. परवा पण विजयराव शिवतारेंच्या त्यांनी पुढाकार घेऊन जी सभा केलेली होती, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि मी आलेलो होतो. देवेंद्र फडणवीस, अमितभाईंची सभा होती म्हणून येऊ शकले नाही, पण त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रश्नांचा ओहापोह माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा झालाय. मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी गाडगं ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं
अशा प्रकारचं माझा भूमिका नाहीये. मलाही तुमच्या पाठिंब्याची, तुमच्या पवित्र मताची, तुमच्या सहकार्याची गरज महायुतीच्या उमेदवाराच्या करता 7 तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात आणि 13 तारखेला पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात हवी आहे. काही ठिकाणी कमळ आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे आणि 2 ठिकाणी शिरूर आणि बारामतीला लोकसभा मतदारसंघात घड्याळ आहे. आणि त्याच्यामुळे ती चिन्ह पण आपल्याला समजलं पाहिजे. 3 मशीन येणार आहेत. पहिल्या मशीनमध्येच आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचंय त्याच्या वरनं 2 नंबरचं नाव सुनेत्रा अजितदादा पवार असं तिथं रेकॉर्डला आहे आणि तिथं घड्याळाचं चिन्ह त्याच्या शेजारचं बटन दाबायचं. तुम्ही भोर वेल्लाकर असं म्हणाल की बाबा आम्ही बटन दाबायचं, आम्ही इतके वर्ष अनेकांना खासदार केलं, आमदार केलं, अनेकांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, साखर कारखाना, मार्केट कमिटी, दूध संघ, पीडीसीसी बँक अनेक ठिकाणी निवडून दिलं. शहरामध्ये काहींना नगरसेवक नगरसेविका केलं. आमच्यामध्ये काय फरक पडला? आत्ताही निवेदन देत असताना मला हेच सांगण्यात आलं की मी मागे भगवानरावांनी मला आग्रह केला होता की दादा इथं तुम्ही राजगड असं नाव आमच्या वेल्हा तालुक्याला द्या, आमच्या वेलेकरांची मागणी आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये एकनाथराव बी देवेंद्रजींनी तो विषय घेतला आणि तुमच्या सगळ्यांची मागणी राजगड हा तालुक्याचं नामकरण करून ती मागणी आम्ही पूर्ण केली. त्याच्यामध्ये प्रश्न काय? प्रश्न वेल्हा आणि भोर पुण्याच्या जवळ असताना देखील तिथं MIDC नाही, तिथं कारखाने, मोठे कारखाने नाही. कारखाने कुठं जातात? एखाद्या शहराच्या जवळ. आता तुम्ही पहा, तुमच्या पुढं नीरा नदी किंवा वीर धरण पास करा. खंडाळा तालुका पण एकेकाळी दुष्काळी तालुका. मी तिथं 99 ते 2004 पालकमंत्री होतो साताराचा. माझा खटाव, माण, खंडाळा आणि फलटणचा अर्धा भाग एकदम दुष्काळी. आज खंडाळीची अवस्था काय झाली आहे? तिथल्या धरणामुळं जमीन ओलिताखाली आली आहे. जे माळ होतं, जिथं कुसळ उगवायचं होतं, तिथं इंडस्ट्री आली आहे. तिथं रोजगार निर्माण झाला आहे. तिथली लोक बाहेर जात नाही. मगाशी बोलत असताना काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या वेल्हा तालुक्यातली लोक कुठं ना कुठं माथाडी काम करायला जातात, वजनं उचलायला जातात, तिथं रोजगार नाही म्हणून पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जातात. असं एकमेव उदाहरण आहे की बाबा त्या तालुक्याची लोकसंख्या कमी होत चालली आहे, बाकीची वाढत चालली आहे. 2 लाख होती तिथं 3 लाख झाली, 304 झाली. त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची 5.5 लाख लोकसंख्या झाली. भोसरी आणि हडपसर 5.5 लाख लोकसंख्या झाली आणि आमची भोरवेल्याची कमी कमी होत चालली. का? तर तिथं रोजगार नाही. मला आता काहींनी सांगितलं की दादा काहींनी उमेदवार म्हणून येत असताना अशा प्रकारच्या वल्गना केल्या की जर आम्ही इथं MIDC आणली नाही तर 2019ला मतं मागायला येणार नाही. परंतु मतं मागायला आले, MIDC आली नाही. तुम्ही पण 2019ला निवडून दिलं. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणे, भावनिक होऊ नका. ही निवडणूक तुमच्या माझ्या रोटीची निवडणूक आहे. पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्ही म्हणाल मग अजित पवार तुम्ही काय करणार आहे? मी माझ्या इथं केलंय आणि मग तुमच्याकडे आलोय. मी बारामतीचा चेहराबोरा बदललाय. अनेक लोक जाहीर सभेच्या निमित्तानं मध्ये मी वर्ध्याला होतो, नागपूरला होतो, त्या ठिकाणी अमरावतीला होतो. तिथं लोक म्हणायचे आम्हाला निवडून द्या, आम्ही आमचा बारामती करून दाखवू. हे तिथली लोक सांगतात. मी मुळात बारामती डेव्हलप करून तुमच्या पुढे आलेलो आहे. मला विकास करायचा अनुभव आहे. मला लोकांचे प्रश्न सोडवायची आवड आहे. मी आजही रात्री 1ला झोपलो तर सकाळी 6ला उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. कधी मी मुंबईत असो, पुण्यात असो,
माझ्या बारामतीमध्ये असू, जिथं कुठं मी मुक्कामला असेल तिथं मी 5ला उठतो, 6ला कामाला लागतो. माझी ती आवड आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी असतात. मला कामाची आवड आहे, मला विकासाची आवड आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं मी करतोय. मी राज्याचं पण भलं करण्याचा प्रयत्न करतोय. बोरवेल्लेकरांनो, तुम्हाला आठवत असेल माझ्या हातामध्ये मी 91ला खासदार होतो त्यावेळेस पिंपरी चिंचवड आणि तो सगळा एरिया बारामती लोकसभा मतदारसंघात होता. त्यावेळेस तुमचा बोरवेल्ला मुळशी खेड लोकसभा मतदारसंघामध्ये होता. नाना नवले, अशोकराव मोहोळ, शिवाजीराव आढळराव, रामकृष्ण मोरे यांना तुम्ही निवडून द्यायचा त्या काळामध्ये. आणि त्यावेळेस तुमचा हा तालुक्याच्या ऐवजी माझ्यामध्ये शिरूर होता आणि खडकवासल्याच्या ऐवजी माझ्यामध्ये पिंपरी चिंचवड हवेली होतं. पण मी पिंपरी चिंचवड हवेलीचा एवढा बदल करून दाखवला. तिथं विचारा तिथल्या लोकांना की जे एकेकाळी कामाला जायचे पिंपरी चिंचवडमध्ये बजाज आणि त्याच्यामध्ये टाटामध्ये, मुक्कामाला पुण्यात यायचे कारण पुण्यामध्ये मुलामुलींची शाळेची व्यवस्था चांगली होती, राहायचं सोयीचं होतं. आता काम पण तिकडं करतात, मुक्काम पण तिकडं करतात. एवढं चांगल्या सुविधा त्या पिंपरी चिंचवडमध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही काम करतो. आम्ही नुसतं डाग्यात मुळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला 2019 पर्यंत MIDC करेन. तरी देखील माणूस पुन्हा 19ला मतं मागायला येतो. माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती, लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ. मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाचा ऐकत नाही, मग तो पुराच करतो. ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे. मी थोडासा कडक असेल पण कामाकरता कडक आहे. मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढे मी कडक भूमिका घेत असेल, पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलंसं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत. मुळात MIDCचा प्रश्न आहे. मी ते खातं आहे आमच्या उदय सामंतकडं, त्याच्याबद्दल तिथं MIDCचे CEO आहे. उद्याची आचारसंहिता संपू द्या. मला 4-5 वेगवेगळ्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत. कोणी उतरवलीची जागा सुचवलेली आहे, कोणी आणखीन कुठली जागा सुचवलेली. मित्रांनो, MIDCला जरा जास्त जागा लागते. मला कुठल्या पट्ट्यामध्ये जिथं लोक शेतीवाडी करत नाही आणि ते जमीन खुशीनं देतील त्यांना मोबदला आम्ही चांगला देऊ. ती जमीन घेतल्यानंतर त्यांना काही पट्टीमध्ये मोबदला देऊ, जेणेकरून त्यांना दुसरी जमीन चांगली घेता येईल. ह्या प्रकारचं काम आम्ही महायुतीच्या मार्फत करू. आम्ही पण शेतकरी, आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही. मगाशी बोलत असताना मदत पुनर्वसनाचा मुद्दा इथं कोणी काढला. सुदैवाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच मदत पुनर्वसन खातं आहे, अनिल भाईदास पाटलांकडं. मी त्याच्याबद्दल त्याचे अधिकारी आपल्या काउन्सिल हॉलला बोलून, तुम्हाला बोलून ती चर्चा करीन. पण तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो. अनेक जण इथं बसलेले मला भेटत असतात. त्याच्यामध्ये हे जे काही मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत त्याच्यामध्ये मला महायुतीच्या सर्वच प्रमुखांना सांगायचं आहे की तुम्ही आता आपण दिलंय पत्र, मग करेल अजित पवार, असं काम होत नाही. त्याकरता पिच्छा पुरवावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आणि तुम्ही सारखा पाठपुरावा केला तर मी तुमच्यावर चिडणार नाही. उलट मी म्हणेल की हे बरोबर करतायत, आपण अधिकाऱ्यांना ठराविक टाइम दिला पाहिजे आणि काम करून दिलं पाहिजे. तशा प्रकारे आपण MIDCचा प्रश्न सोडू. हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुमच्या इथं गुंजवणी धरण आहे. आम्ही लोक बोलत असताना तुमच्या इथं आमचे विरोधक हे असाच प्रचार करतात, बघा आपलं भोरचं पाणी, निरादेवघरचं, वीर पुरंदरमध्ये येतं, भाटघरचं चाललंय खाली, खाली चाललंय, आपण फक्त पाणी बघतोय, धरण आपल्या उशाशी आणि आपण मात्र उपाशी. ही आपली अवस्था. अशा प्रकारची भावना तुम्हा लोकांच्या मनामध्ये येते.
मित्रांनो, त्या बाबतीमध्ये गुंजवणीचं पाण्याचं जे वाटप झालेलं आहे, आज कुटवड साहेब हयात नाहीत, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, परंतु त्या काळामध्ये पण त्यांनी मला सांगितलं होतं, अजित धरण करा आमच्या वेल्यामध्ये, पण आमच्याकडे लिफ्ट पण करा. माझ्या भागाशी कुलदीप कोंडे देशमुखांनी जे मुद्दे मांडले, आपलं शिवगंगा खोरं आणि त्या भागातल्या लिफ्ट, त्याही बद्दल मी त्या दिवशीच्या सभेमध्ये बोललो. आपल्याकडं जलसंपदा खातं आपल्याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे, मुख्यमंत्र्यांची सही लागते, आपले शिवसेनेचे एकनाथराव शिंदे, त्याला पैसा लागतो. तुमच्या समोर बोलतोय त्या अजित पवारांच्या हातात पैसा राज्याचा आहे, त्याच्यामुळं कुठं दुसरीकडे जायची गरज नाही. त्याकरता आपण जे काही तुम्हाला पाणी अलॉट झालेलं आहे ते पाणी तुम्हाला दिलं जाईल. त्या 3 तुमच्या लिफ्ट आहेत, त्याच्या पण मध्ये तुम्हाला मदत त्या ठिकाणी केली जाईल. त्याच्या संदर्भामध्ये बाकीचं पाणी हे जे काही पुरंदरला अलॉट केलेलं असेल ते तुम्हाला देऊन पुरंदरला बाकीचं दिलं जाईल. त्याच्या संदर्भामध्ये त्या कामाला गती दिली जाईल. अनेक धरणं करताना अनेक अडचणी आलेल्या आहेत, मी त्याचा थोडा बहुत साक्षीदार आहे. नीरा देवघर करत असताना त्या गावात रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत रामराजे नाईक निंबाळकर जाऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते आणि मग ते धरण झालं. आणि अशा पद्धतीनं काही ब्रिटिशांच्या काळात धरणं झाली, काही त्याच्या नंतरच्या काळामध्ये झाली. ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मी आपल्याला पुन्हा सांगतो, जबाबदारीनं सांगतो, इथं सगळे माझ्या वेल्या आणि भोर तालुक्यातले नेतेगण आहेत, कार्यकर्ते आहेत, झटणारे कार्यकर्ते. मी तुम्हाला देत असताना, दुसऱ्याला देत असताना तुमचा घास तोंडातला काढून घेणार नाही. ती माझी दानत देखील नाही, तो माझा स्वभाव देखील नाही. त्याकरता आपल्याला तुम्हाला देऊन इतरांना द्यायचं आहे. त्याच्यामुळं काही जण सांगतात आपलं पाणी पळवलं, कुणी तसं पळवापळवी करणार नाही. कारण हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि त्याच्यातून मग विजेचे प्रश्न, बाकीचे प्रश्न आपण सोडू. MIDCच्या बद्दल देखील मला लवकरच 7 तारखेचं आणि 13 तारखेचं मतदान झालं की 13 ते 4 जवळपास 17 आणि 4 21 दिवस 3 आठवड्यामध्ये आहे. त्या 3 आठवड्यात मी पुण्यात तरी असेल किंवा मुंबईत असेल. थोडंसं नेते मंडळींनी तिथं यावं. मी तिथं उदयला, तिथं सिओला आणि तुम्हाला घेऊन नकाशा घेऊन बसेल. तुम्ही पण त्या तयारीनं या, मला दाखवा अजित इथं असं आहे, मात्र ती जमीन दाखवाल, ती जमीन आम्ही घेणार, त्याच्यावर शिक्के पडणार. परत तिथल्या लोकांनी मात्र नाराज व्हायचं नाही. मी काय हवे ते MIDC करू शकत नाही. कुणाची तरी जमीन घेऊनच धरण करावं लागतं. कुणाची तरी घरदार जमीन जुमला गेला तरच पाणी अडवता येतं. कुणाची तरी जमीन घेतली तरच रिंग रोड होतो. कुणाच्या तरी जमीन घेतल्या तरच नॅशनल हायवे होतात. कुणाच्या तरी जमीन घेतल्या तरच विमानतळ होतं. कुणाच्या तरी जमीन घेतल्या तरच MIDC होती, तरच विकास होतो. ही बाब लक्षात घ्या. मात्र पूर्वी जे काही आमची धरणं करत असताना लोकांच्या जमिनी घेतल्या जायच्या आणि त्यांना पिळवणूक व्हायची, त्यांना नीट मोबदला मिळत नव्हता, खूप अडचणी आल्या. काहींनी त्याच्यामधनं वेगळं राजकारण केलं, पण सर्वसामान्य माणसाला मात्र कोयना धरण असेल, जी जुनी धरणं असतील ती करताना त्रास झाला. ही बाब आपण नाकारू शकत नाही. आता बदल केले. आता नॅशनल हायवे होताना पण लोक म्हणतात की दादा आता जरा इकडनं घ्या रे. म्हटलं का? नाही, माझं शेतातनं जातोय, मला पैसे जास्त मिळतील. पूर्वी म्हणायचे दादा तिकडनं घ्या, माझ्याकडनं घेऊ नका. हा बदल झालाय. समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं ज्यावेळेस जमिनी घ्यायला सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली, पहिल्यांदा जनतेने विरोध केला. ज्यावेळेस पैसे द्यायला सुरुवात केली त्यावेळेस जाऊन शेतकऱ्यांनी खुशीने पैसे घेतले. हीच गोष्ट माझ्या पाटस रोडला जो पालखी मार्ग संत तुकाराम महाराजांचा झालाय, देहूवरून पंढरपूरला जाणारा आणि आळंदीवरून जाणारा, हा आपल्या पुरंदर तालुक्यातनं
आपल्या हवेली तालुक्यातनं पुढं सातारा जिल्ह्यात पुढं माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं पंढरपूरला पोहोचलाय. तिथेही जमिनी घेताना लोकांनी जमीन दिल्या का तर मोबदला चांगला मिळतोय. आता एमआयडीसीलाही लोक जमिनी देतात, कारण मी बघितलं रांजणगावला, मी तळेगावला, चाकणला, त्या सगळ्या भागामध्ये लोकांनी जमिनी दिल्या. तशा पद्धतीनं आपल्यामध्ये जमीन देण्याची तयारी असेल तर मी तुम्हाला सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आत तुम्ही सुचवलेल्या जमिनीवर शिक्के मारले जातील आणि जमीन घेण्याच्या करता जी प्रक्रिया सुरू असते ती प्रक्रिया सुरू केली जाईल. शिक्के लागलेले असतील आणि त्याच्यात कुणाचा विरोध नसेल तर भालचंद्रजी त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये विक्रम मी तुला सांगतो की आम्ही पुढे जायला आमची काही अडचण असणार नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, विकास पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या इथली घरं बंद व्हावी असं वाटत नसेल, तुमची बोरवेल्याची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होती ती कमी होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला थोडं काही सोसावं लागेल. पण सोसत असताना तुमच्यावर अन्याय पण केला जाणार नाही. ह्या पद्धतीनं ती जमीन घेऊन मग आमचे उद्योगपती पण ओळखीचे, आता आमच्या नरेंद्र भाई मोदी, अमित भाई शाह यांच्याशी ओळखी झाल्या. मोठे मोठे उद्योगपती, मी गेले 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळं त्यांच्याशी पण माझे सलोख्याचे संबंध आहेत. तिथं कुणी पुण्याला प्राधान्य देतं, पुण्यापासून हे काही फार लांब नाही. मागाशी टोलचा पण मुद्दा यांनी कुणीतरी काढला, त्याच्यातनं पण चर्चा करून व्यावहारिक मार्ग काढता येईल. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्याकरता पाठपुरावा करावा लागेल. त्याकरता एकदा दोनदा तीनदा वेळ पडली तर काम होईपर्यंत मला त्यात भेटावं लागेल. हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मगाशी काही लोकांनी सांगितलं की दादा बोरवेल्ला परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर आहे, पावसाळ्यामध्ये तिथं जावंसं वाटत नाही. आज माझ्या वेल्याच्या किती मूळ वेल्लेकरांच्या जमिनी राहिल्या आणि किती बाहेरच्या लोकांनी येऊन जमिनी घेतल्या. तुमच्या जमिनी कमी आणि बाहेरच्यांच्या जमिनी जास्त झाल्या आणि जमीन दाखवल्या कुणी? वेल्लेकरांनी. दलाली काढली ना, चल तुला जमीन दाखवतो, चल तू मला जमीन दाखवतो. आणि तिथं धरणं, त्या धरणाच्या एरियामध्ये ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस एवढं निसर्ग सौंदर्य तिथं उधळण झालेली आहे की काही विचारता सोय नाही. तिथं वेगवेगळे पर्यटन आपण करू शकतो. इथं भालचंद्र जगताप बसलेत, पुणे जिल्हा बँकेचे डायरेक्टर. दुर्गाडे तुमच्याच पुरंदरचा तिथं चेअरमन आहे. कृषी पर्यटनाला आम्ही चालना दिलेली आहे. तुम्ही जसं कोकणात अभय गेला गे, अभय मांढरेंनी तिकडे कुठे जमीन घेतली कोकणात? दिवेआगरला. मी मध्ये गेलो होतो दिवेआगरला आणि मी तिथं बघितलं, म्हणलं इथं जमीन तू घेतली? हा म्हणला घेतली. आणि त्यांनी काही खोल्या बांधल्यात, काही चांगल्या सुविधा दिल्या आणि तिथं लोक पर्यटनाला येतात, त्यांना ते भाड्याने देतात. त्याच्यातनं चांगले पैसे कमवतात, चांगले पैसे मिळतात. मित्रांनो, डोकं पाहिजे. जाऊन सारखंच वजन नाही उचलायची. आपल्याकडे काय आणि त्याचा कसा वापर केल्यानंतर पर्यटक आपल्याकडे येतील. कुणी कुणी त्या ठिकाणी हुरडा पार्टी करतं, हुरडा आणतात औरंगाबादहून, संभाजीनगरहून आणि देतात इथं गरम करून हुरडा पार्टी. मग एक बैलगाडी तिथं ठेवतात, कुठं थोडेसे सशे कोंबड्या बिमड्या ठेवतात. मग बैलगाडीतनं फेरी, ज्याची बरी परिस्थिती ती घोडा ठेवतोय, मग घोड्यावर बसून रपेट. लोक त्याला पैसे देत आहेत. हुरडा पार्टीला देखील लाखो रुपये कमवत आहेत लोक. तसं कृषी पर्यटनाला पण लोक पैसे देतात. काय? तिथं चांगली झाडं लावायची, आंब्याची लावा, त्याच्यामध्ये जांभळाची लावा, जी काही तुमच्या वातावरणामध्ये येतील ती झाडं लावा. ती झाडं लावली तर हिरवगार तिथं दिसेल. लोकांना शुक्रवार शनिवार रविवार लोक येतील, त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार मिळेल. अहो, काही काही ठिकाणी महाबळेश्वरला जातात, तिथं स्ट्रॉबेरीचे आणि गाजर आणि मकेची कणस, म्हणजे त्या मकेचा पैसा कमवतात. तिथं त्याला कोण
लिंबू आणि तिखट मीठ लावते की लोक खातायत मस्तपैकी मक्याची कणसं. डोकं पाहिजे, पैसा मिळतो आणि चिकाटी पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुमची आहे. तुम्ही एवढी ओझी डोक्यावर घेता तर हे तर काहीच नाही ओझं, हे फक्त हलकं फुलकं काम आहे. पण स्वच्छ केलं पाहिजे. उगीच काहीतरी ते पाणी आलं म्हटलं की पाण्याचे ते ग्लासमध्ये बोटं मोडायचे, दर पाणी, ती कशाला पाणी पिलते. जरा ट्रे पाहिजे, स्वच्छ ग्लास पुसलेला पाहिजे, तिथं माशा नसल्या पाहिजे, लोकांना प्लेट बीट स्वच्छ लागतात, तिथं झाडलोट चांगली पाहिजे. त्याला काय लागतं? स्वच्छतेची आवड लागते, बाकी काय लागतंय. आणि चांगलं झणझणीत झुणका भाकर, पिठलं भाकरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, मक्याची भाकरी जोरात ताव मारताय. आणि तिथं जेवल्यावर पोटभर पैसे पण द्यायला मागं पुढं बघत नाही. या पद्धतीनं आपल्याला कृषी पर्यटन करता येतं. त्याच्याकरता मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं तुम्हाला रिजनेबल दरामध्ये निधी देण्याच्या करता, लोन देण्याच्या करता तयार आहे. आता स्वतः देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होण्याच्या करता मोदी साहेब निघाले. मुद्रा लोन पूर्वी 10 लाखाचं असायचं, आता 20 लाखाचं केलंय. त्याला जामीनदार नाही, फक्त घेतलेले पैसे मात्र फेडायचे. तेवढं मात्र काम करा. पहिल्यांदा नीट डोकं चालवा, कशाला पैसे घ्यायचे आणि ते गुंतवले तर आपण परतफेड करणार आहे का, याची हमी तुम्हाला पाहिजे आणि त्या प्रकारे करा. आता इथं किल्ले, रायरेश्वर, राजगड ह्या सगळ्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे इथं नेकलेस पॉइंट, नागेश्वर, बनेश्वर, अमकं तमकं. अहो मी तर मध्ये बनेश्वरला एका सभेला गेलो होतो. ते नसरापूर झाल्यावर काय कचरा, रा 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 रा. नसरापूर ओलांडल्यावर एवढा कचरा तिथं टाकलाय की काय विचारताच सोय नाही. तुम्हाला वाटत नाही की आपण इथं घाण टाकली की बाहेरचे लोक कशी येते? त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही कशी लावायची, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जिल्हा परिषदेला सांगू. कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवीन टेक्नॉलॉजी आलेली. PMRDA मध्ये तुमचा भाग येत असेल तर मी PMRDA ला सांगित की हे आपल्याला करायचंय. मगाशी काहींनी रस्त्याच्या बद्दल सांगितल्या, त्या गोष्टी आपल्याला DPC मध्ये राज्य सरकारमधनं किंवा आपल्या PMRDA मधनं जिल्हा परिषदेमधनं घेता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याला ऐतिहासिक वारसा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तुमचा परिसर आहे. मध्ये मी सईबाईंचं तिथलं एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं. आता मी बघतोय, मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं, काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी, आणि माझीच कामं निम्मी अर्धी त्याच्यात दाखवली. मी केलं मी केलं मी केलं. बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले, हे मी केलेलं आहे. मित्रांनो, जर ते केलेलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा. भोरमध्ये तर काहीच केलं नाही, वेल्यात काही केलेलं नाही, नुसती भाषणं. अरे मी तर सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन, पण भाषणं करून यांचं पोट भरणार आहे का? याला काहीतरी कृती करावी लागेल ना, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना. त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना. अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे, याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे, असा तुमचा दरारा असला पाहिजे. परंतु तसा नाहीये. आता 3 वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही. आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या. मगाशी कुणीतरी सांगितलं बोलत असताना, दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ, परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही MIDC आली तर त्या ठिकाणी आम्ही 2024ला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही. अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय? कारण माझंच मन मला काही की मला कुठला राईट आहे बोरवेल्याकडे जायचा. तिथे MIDC मी नाही दिली तर मी देणार, मी शब्दाचा पक्का आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि त्या प्रकारे माझ्या बोरवेला परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भाग, तिथं पर्यटनाला, व्यवसायाला चालना देण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करू.
पर्यटनाचे पण आमचे पर्यटन विभाग आहे, त्याला चांगला निधी असतो, त्यातलाही निधी मी तुमच्याकरता देऊ शकतो. कारण पर्यटनाला निधी द्यायचं माझ्या हातात आहे. मी निधी वाटप करत असताना त्या मंत्र्याला म्हणेन मी निधी तुला देतो एवढा, पण माझ्या बोरवेलाला एवढा दिला तर तुला एवढा. ती लगेच म्हणेल बाबा मी देतो तुला. आपल्या ग्रामीण भागात म्हणतात जेवणाची पंगत बसली आपल्या लग्नाची, वाढप्या ओळखीचं असलं तर चांगलं मिळतंय, भरपूर मिळतंय. तसं वाढप्या माझ्या हातात आहे, तिजोरी किती वाढायची काय करायचं ते. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. मी महायुतीच्या उमेदवाराला मतं मिळवण्याच्या करता हे सांगतो, हे डोक्यातनं काढा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मला काम करायला आवडतं, मला विकास करायला आवडतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ. त्याच्यामध्ये ऐतिहासिक माझ्या बोरवेल्ल्यामध्ये किल्ल्याची पार्श्वभूमी आहे या तालुक्याला आणि गड किल्ले संवर्धनासाठी आम्ही यंदाच्या बजेटमध्ये तिथं टाकलेलं आहे की महाराष्ट्रातल्या गड किल्लेचं आम्ही संवर्धन करणार, त्याला निधी देणार, तो ऐतिहासिक ठेवा जपण्याच्या करता आम्ही प्रयत्न करणार. त्याच्याही बाबतीमध्ये आम्ही तर जाहीर केलेलं आहे, आम्हाला तर सगळीकडे द्यायचं आहे, परंतु देताना पहिल्यांदा मी तुम्हाला देईन, ही आपली तयारी आहे. त्याच्यामध्ये ते मतदान दरवर्षी कमी होत आहे, तरुण वर्ग शहराकडे जातोय, वयस्कर मंडळी फक्त गावामध्ये राहत आहेत. चित्र बदलण्याच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे. आज तुमच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे कुस्तीगीर आहेत. एक प्रकारे कुस्तीगीरांची खाण तुमची आहे. क्रीडा संकुल पाहिजे, मला जागा दाखवा. क्रीडा खातं संजय बनसोडे माझ्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मीच त्याला, आम्ही सगळ्यांनी मिळून लातूरचा उदगीरचा तो कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे क्रीडा खातं, युवक कल्याण खातं आणि बंदरे खातं. तिथं मी त्याला सांगेन की आपल्याला इथं ह्या मुलांना राज्य राष्ट्रीय स्तरावर कुस्तीगीर, अलीकडे मुली पण चांगल्या कुस्त्या खेळतात, मुलंही खेळतात, मी ते करून द्यायला तयार आहे. परंतु त्याच्याकरता वस्ताद चांगला पाहिजे. हो ना, त्याला तिथं आवडीनं, जसं मागे मी हरिश्चंद्र बिराजदारांना मदत करायचो, मी वेगवेगळ्या सहकाऱ्यांना मदत करायचो, परंतु ते तिथं स्वतः ठासून उभे राहायचे. वस्ताद चांगला असला पाहिजे. आता मी परवा अमोल बुचाडेकडे गेलेलो होतो, माझ्या बाळासाहेब, तुम्ही आपल्या वारजाच्या ठिकाणी मारुंजीला गेलो होतो. खूप चांगलं त्यानं ते संकुल केलेलं आहे. तो स्वतः हिंद केसरी आहे आणि आवडीनं केलेलं आहे. चांगले पैलवान तिथं तयार होत आहेत आणि शिकवण्याच्या करता पण इंग्लिश मिडियम स्कूल केलंय. म्हणजे नुसतं पैलवानकी नाही, पैलवानकी पण कर आणि शिक्षण पण चांगलं कर. आणि इतक्या पालकांनी तिथं मुलांना ठेवलंय, तुम्ही कधीतरी जाऊन बघा. तशा प्रकारे आपल्याला करता येईल. त्यामध्ये काही उद्योगपतींना मी सांगितलं की तुमचा CSR आहे, तो CSR तिथं जर आम्हाला खर्चाला द्या, ते देतील. काही राज्य सरकारचं, काही DPDC मधनं मी देईल, त्याच्यात पण आम्हाला देता येतं, आणि काही आपल्या CSR मधनं. त्यामुळे हे पण काम आपल्याला करता येईल. अशा पद्धतीनं आता मला एक चिठ्ठी आली की दादा, भोर तालुक्यात उतरवली गावातील MIDC जमिनीवर शिक्के पडलेले 550 एकर आहे, पण ते 550 एकर तसं कमी अजून जर वाढलं तर जास्त चांगलं होईल. ते बघा, शेवटी तो तुमचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये आम्ही मराठा समाजाच्यासाठी सारथी, त्या सारथीला पण मी खूप मदत करतो. त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत एवढी कर्ज प्रकरण केलेली आहे, त्याचं व्याज 5 वर्षाचं आम्ही भरतोय आणि त्या मुलाला, त्या मुलीला उभं करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या करता आपल्याकडे योजना आहेत, आपल्याकडे निधी आहे. फक्त घेतलेला निधी बिनव्याजी घेतलेला असेल तर हप्ता मात्र गेला पाहिजे, ते मात्र थकवता कामा नये. अशा प्रकारची माझी विनंती त्या ठिकाणी आहे. आता वेगवेगळे अनेक इथं सूचना येत आहेत. राजगड आणि तोरणा किल्ला रोपवे जोडले गेल्यास राजगड आणि तोरणा किल्ल्यात पर्यटक आणि आबालवृद्ध येणाऱ्या संख्येत वाढ होईल.
जरूर आपल्या इथं सिंहगडला एवढी गर्दी असती की विचारता सोय नाही। राजगड आणि तोरणाला हे जे काही आपलं रोपवे त्याला किती खर्च येतो? अरे नक्की काय ते सांगा, मिळत असेल तर मी लगेचच त्या ठिकाणी करेल। कारण 4 तारखेला अधिवेशन आचारसंहिता संपली की जूनच्या 17ला बहुतेक आमचं अधिवेशन आहे। त्या अधिवेशनामध्ये मला मंजुरी देता येईल, त्याबद्दल कुठली काही अडचण येणार नाही, आपण ते करू शकतो। हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। भोर तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्याच्या बद्दल मी सांगितलं। राजगड तालुक्यातील गुंजवणी धरणाची व्याप्ती वाढवून तालुक्यातील शेतीसाठी त्याचं जे नियोजन केलेलं आहे, आता देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदेच्या सरकारने काय केलं, भुईपाटाने पाणी देऊन पाण्याचं पर्क्युलेशन होतं, कॅनॉल पाझरतो, फाटे पाझरतात, पाणी वाया जातं, अडथळत पाणी पुढे जातं, त्याच्यावरती बंद पाईपलाईननं पाणी, बटन दाबलं की पाणी तिथं जागेवर गेलं पाहिजे। तशा पद्धतीनं आता टेक्नॉलॉजी तिचा वापर केला जातो, त्याच्यातून जे काही पाण्याची बचत होईल। आणि आता तुम्हाला दिलेलं पाणी, कारण धरण करतानाच त्या पाण्याचं वाटप झालेलं असतं, ह्या सगळ्याचा ताळमेळ आपण त्या ठिकाणी घालू आणि तुम्हाला शेतीसाठी जे पाणी पाहिजे ते उपलब्ध करून देऊ। वेले खडकवासला जोडणारी पाबे खिंडीचा बोगदा, हा बोगदा करण्याच्या करता ह्याला खर्च किती? अंदाजे ढगात गोळ्या मारू नका, खरं ते सांगा। आपण त्याच्यात फॉरेस्ट आहे का? फॉरेस्ट असेल तर मला त्रास होईल, फॉरेस्ट नसेल आणि त्याच्यातनं तुमचं भलं होत असेल तर मी ते त्या ठिकाणी करण्याच्या करता तुम्हाला मदत करेल। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच ते सांगायला तयार आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका। रांजणे ते पांबे खिंड रस्ता मंजूर करून कामाला गती देणे, हे मी नसरापूरच्या सभेत बोललेलं ते काय काय हे वेगळं? अरे हे वेगळं का ते वेगळं? मी ते आपलं 13ला मतदान संपलं ना की आपल्या महाराष्ट्रातली कदाचित आचारसंहिता 5व्या टप्प्यामध्ये शिथिल केली जाईल, त्यावेळेस आपण जरा अधिकाऱ्यांना घेऊन बसू, कारण तेव्हा काही कोणाला प्रलोभन दाखवून मतं मिळवली असा काही कोणी आपल्यावर आरोप करू शकत नाही। त्याच्यावर रांजणे ते पाबे खिंड, आबेड, रांजणे, खामगाव, कोणगाव, मोगरवाडी, खामगाव, डबल खामगाव लिहिले, मावळ, वसवेवाडी, थोपटेवाडी, खरमरी या गावांना शेतीसाठी पाण्याची योजना, ही कुठल्या स्कीम नाही गुंजवणीची आहे। याला काय रे, तुम्हालाच माहित नाही, काही मला सांगताय। एक म्हणताय पाचशे, एक म्हणताय खडकवासला, एक म्हणताय गुंजवणी। नाही, मी हे अधिकाऱ्यांशी चर्चा करीत। तुम्ही ज्यांनी दिलंय, खरं तर भगवानरावांनीच हे दिलंय, पण मडेघाटातून महाडला जोडणाऱ्या रस्त्याचं या कामाला गती देणं, याबद्दल पण काहीतरी त्याच्यात अडचण आहे, पण मी त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढीन। पुणे महानगरपालिकेत भोरवेला मुळशी तालुक्यातील तरुण तरुणी यास 10% आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्या। भोरवेला मुळशीलाच का? बारामती, इंदापूर, दौंडने काय घोडं मारलंय? धरणग्रस्त असला तरी कुठलाही धरणग्रस्त, उजनीचे धरणग्रस्त, ऑलरेडी धरणग्रस्ताला 4 का 5% आरक्षण आहेच, मग आहेच ना। तिन्ही तालुक्यातील पर्यटनाला विशेष विकास करणे, ते मी सांगितलं। पर्यटनाच्या करता चालना द्यायला आपल्याकडं चांगलं, इव्हन मी तुम्हाला असंही सांगेन, एक नवीन गोष्ट आमच्या समोर आलेली आहे। जर कोणी गुंतवणूक करायला तयार असेल आणि त्याच्यामध्ये समजा 50 कोटी रुपये खर्च करायचा आहे, पण 50 कोटी खर्च करून त्याचे रिटर्न मिळत नाही, तर त्यांनी 40 कोटी खर्च करावा। व्हीजीएफ ती जी गॅप आहे ती राज्य सरकार भरेल आणि 50 कोटीची गुंतवणूक होईल आणि त्याच्यातून तिथल्या लोकांना रोजगार मिळेल। अशाही प्रकारच्या काही योजना राज्य सरकारच्या आपल्याकडे आहेत, कदाचित त्या तुम्हाला माहिती नव्हत्या,
परंतु त्या तुम्हाला माहिती करून मी यामध्ये मार्ग तुम्हाला काढून देईन। मित्रांनो, हे सगळं करत असताना माझी आपल्याला एक हात जोडून विनंती आहे की याबद्दल मात्र तुम्हाला यावेळेस घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन 7 तारखेला दाबावं लागेल। आता दरवर्षी दर इलेक्शनला घड्याळाच्या शेजारचं बटन दाबायचा, पण निवडून जाणारा मोदी साहेबांना विरोध करायला जायचा। आता निवडून जाणारा मोदी साहेबांना सपोर्ट करायला जाणार आहे। आज मोदी साहेबांचं 10 वर्षाची कारकीर्द तुमच्या समोर आहे। आपल्या राज्यापेक्षा त्यांचं बजेट प्रचंड मोठं असतं। जसं आम्ही पुण्यामध्ये मेट्रोला त्यांच्याकडनं पैसा आणला, 24/7 पिण्याच्या पाण्याची योजना राबवण्याच्या करता पैसा आला, नदी सुधार कार्यक्रमाच्या करता कोट्यावधी रुपयाचा निधी आला, इकॉनॉमी विकर सेक्शन EWS त्यांना घर बांधण्याच्या करता निधी आला, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट STP ते तयार करण्याच्या करता पैसा आला। अशा पद्धतीचा पैसा बारामती लोकसभा मतदारसंघात निधी गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या खासदारांनी फक्त तिथं विरोधच केला, टीकाच केली। त्यामुळं त्यांना त्याच्यातनं काय मिळालं मला माहित नाही, पण आपल्या मतदारांचं नुकसान झालं। आता हे नुकसान आपल्याला करायचं नाही। आया बहिणींनो, मला तुम्हालाही सांगायचंय, ही निवडणूक भावनिक करू नका। ही निवडणूक आपलं पुढचं भवितव्य उज्ज्वल करण्याची आहे। आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, वेला तालुका तर अवघ्या 2 जिल्हा परिषदेचा गट असणारा तालुका, फार मोठा तालुका नाही। आम्ही मोठ्या मोठ्या तालुक्यांचा विकास केलाय। बोरवेलला त्या दृष्टिकोनातनं मुळशी हे लहान तालुके आहेत, त्याची जाणीव माझ्या बोरवेलला मुळशीकरांनी ठेवावी। आणि या प्रकारे आपण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या करता त्यांच्या विचाराचे खासदार मग शिवाजीराव आढळराव पाटील घड्याळ शिरूरमधनं, सुनेत्रा पवार घड्याळ बारामती लोकसभा मतदारसंघातनं, पुणे शहरातनं कमळ मुरलीधर मोहोळ आणि आमचं असणारं धनुष्यबाण हे आमच्या मावळातनं श्रीरंगप्पा बारणे, अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या विचाराचे असलो तरी विकासाच्या करता आम्ही एकत्र आलेलो आहे। एकमेकाची नुसती उणीतुणी काढून, एकमेकाशी भांडून, एकमेकाची लत्तर काढून मित्रांनो विकास होत नाही। आज तुम्ही टीव्हीवर बघा, त्यांनी काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलायचं, एकदम खालच्या तळाचं राजकारण चाललंय। अरे याच्यातनं आम्हाला काय मिळणार आहे? आम्हाला म्हणजे मतदारांना काय मिळणार आहे? ह्याचा विचार सुज्ञ मतदार या नात्याने माझ्या बोरवेलला मुळशीकरांनी केला पाहिजे। मित्रांनो, ह्याच्यामध्ये उद्याच्याला 29 तारखेला सोमवारी मोदी साहेबांची सभा बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होती। रेसकोर्सवर सभा आहे, प्रचंड मोठं ग्राउंड आहे, संध्याकाळची, उन्हाची तीव्रता लागायची काही कारण नाही। आपण आता त्यांचे विचार टीव्ही मध्ये बघतो, रेडिओवर ऐकतो, पेपरमध्ये वाचतो। माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता प्रत्यक्षात मोदी साहेब आपल्या इथे येत आहेत, तर त्यांचे विचार ऐकण्याच्या करता जरूर बोरवेलला मुळशी काही फार लांब नाही, तुम्ही लोकांनी आलं पाहिजे। काही जण तर इथंच राहता, वेळ काढा, तिथं या आणि तिथं सभा ऐका। अशा प्रकारची माझी महायुतीच्या तर्फे तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। पुणे पानशेत घोलकुंबे तालुका निजापूर जिल्हा रायगड रस्ता करणे PMJSY मधून सर्वे केलेला आहे। वेला तालुक्यातील वाड्या वस्त्यावर राहणारा माझा धनगर समाज वन विभागाच्या अडचणी, रस्ते, लाईट नेण्यासाठी याच्याबद्दल देखील आम्ही यावेळेस धनगर समाजाच्या करता 1000 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे। त्यांना पण घर बांधणीचा कार्यक्रम दिलेला आहे, त्यांच्याही मुलामुलींना शिक्षणाच्या करता सवलती दिलेल्या आहे। ते वाड्या वस्त्यावर, पाड्यावर, तांड्यावर राहतात, त्याकरता देखील आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत। त्याच्या संदर्भात मला त्यांचं पुढारपण जे करतात त्यांनी भेटावं, मी त्याच्यामध्ये त्यांना मदत करायला तयार आहे। अशा प्रकारची
म्हणजे मुळातच योजना आहेच आपल्याकडं, तर ती त्यांच्याकरता राबवायला आमची कुणाची हरकत असण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं माझ्या लोकांनी दिलेली आहे. वेल्हा भोर तालुका बांबूला GI मिळावा त्याच्याही बद्दल काहींचा पाठपुरावा चालला. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये तुमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल होतं, परंतु तुमच्या वडीलधाऱ्यांनी, तुम्ही नाही, तुमच्या वडीलधाऱ्यांनी कोळसा 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 करून आपलं जंगल संपून टाकलं. सगळ्यांना माहिती आहे, मी खोटं बोलत नाही. आता कायदे कडक केलेले, आता त्याच्यामध्ये बांबूची शेती करता येते. बांबू कापला की पुन्हा येतो. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याची वाढ आहे. त्याच्यातनं रोजगार पण प्रचंड मिळतो आणि आपल्या हवामानाला बांबू पोषक आहे. त्याकरता बांबूच्या लागवडीकरता पण मोदी साहेबांनी मार्ग काढलेला आहे. रोजगार हमी योजनेशी निगडीत राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमध्ये आणि त्या वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेत बांबूचा अंतर्भाव केलेला आहे. आम्ही बांबूच्या बाबतीमध्ये पाशा पटेल, तुम्हाला नाव माहिती असेल, माजी आमदार, त्यांना आता मी एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे. स्वतः एकनाथराव शिंदेची जमीन, शेतीवाडी, घर, गाव हे महाबळेश्वरच्या तिथं आहे. तिथंही त्यांनी बांबूच्या बद्दल, बांबूमध्ये एवढे प्रकार आहेत की तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं रोजगार देता येईल. त्याच्यातनं दुसरीकडे जाऊन कामधंदा करण्याची गरज नाही, घराला टाळे लावायची गरज नाही, तिथली लोकसंख्या कमी करण्याची गरज नाही आणि दुसरीकडे जाऊन तिकडची वाढवायची गरज नाही. आपल्याच त्या भागामध्ये रोजगार आणि हे सगळं काम त्या बाबतीमध्ये तुम्हाला करून देतो. त्याच्यामध्ये राजगड तालुक्यातील दोन्ही महापुरुषांचे अनावरण थांबलेले आहे, याची दखल घ्यावी. आता कुठल्या महापुरुषांचं अनावरण थांबलं हे मला आता सगळं सांगू नका. मी ह्यांना सगळ्यांना असं वाटायला लागलं की अजित पवार आता भाषण करणार महाराष्ट्रातनं पळून जाणार कुठंतरी. अरे नाही, एक मिनिट मी इथंच आहे. आता काही गोष्टी सांगताना आचारसंहितेचा भंग होईल, त्याच्याकरता मी मगाशी सांगितलं आचारसंहिता संपली, दर आठवड्याला सर्किट हाऊसला आहे, दर आठवड्याला काउन्सिल हॉलला आहे, सकाळी 7ला आहे. काही उठायच्या आधी तिथं जाऊन बसतोय. या, बसा, भेटा, अडचण सांगा, अधिकाऱ्यांना बोलवतो. हे असं म्हणतायत, तुझं काय म्हणणं आहे, दोघांशी चर्चा करील, मार्ग काढून प्रश्न निकाली काढी. आहे ना तेवढी आपली ताकद. या प्रकारे आपण पुढे जाण्याचं काम करू. त्याच्यामध्ये माझी दुसरी एक विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही गहाळ राहू नका. पहिल्यांदा उमेदवार आम्ही जरा उशिरा जाहीर केलेला असल्यामुळं सगळीकडे उमेदवार पोहोचू शकलेला नाही. तो उमेदवार उगीच माझी बायको आहे म्हणून मतदान करा असं मी म्हणत नाही. त्यांनी आमच्या गावामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये माझं काटेकरवाडी गाव महाराष्ट्रात पहिलं आणलं. त्यांना एन्व्हायरमेंट फोरम म्हणजे झाडं लावण्याचा, ओढा खवलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाचा, अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटचं काम ते करतात. त्यामध्ये विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ते त्या ठिकाणी चालवतात. त्यामध्ये टेक्स्टाईल पार्क, महिलांनो कधीतरी बारामतीला आल्यावर बघा, त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये 5000 महिला गारमेंटच्या संदर्भामधलं काम करतात. 5000 महिला एका ठिकाणी 5000 महिला काम करतात. याचा अर्थ कसं टेक्स्टाईल पार्क असेल हे तुम्ही बघा. त्याला केंद्राकडून आम्ही 40 कोटीची सबसिडी आणली. वेगवेगळे युनिट आहेत तुमचे. इथले पण वेगवेगळे ब्रँड, कॉटन किंग ही दुकानं बघता ना, कॉटन किंग, त्याचे कपडे आमच्या बारामतीत तयार होतात आणि तिथं कॉटन किंगचा शिक्का बसतो. आमच्या तिथल्याच आया, बहिणी, मुली ते तयार करतात आणि तुम्ही ते तुम्हाला आवडतं म्हणून ते घेता. या पद्धतीनं रोजगार द्यावा लागतो. ही गोष्ट आपण करू शकतो. अनेक प्रकारचे माझ्या महिलांच्या करता पण उद्योग, त्याला आमचं पुणे जिल्हा बँक देखील कमी व्याजाने कर्ज देते महिला बचत गटाला. तिथेही आम्ही तुम्हाला मदत करू.
अशा पद्धतीनं मला इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रमुख महिलांना आणि इतर मंडळींना सांगायचंय। पण आपण इतर सगळ्यांनी ऐकलंय, आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन सांगा की हा अजित पवारांचा सांगावा आहे। मी तिथं सभेच्या निमित्तानं येणारच आहे। कुलदीप कोंडे देशमुखांनी एकनाथरावांना बोरमध्ये सभा मागितलेलीच आहे। ती सभा ज्यावेळेस देतील त्यावेळेस मी पण त्या सभेला उपस्थित राहून हे तिथल्याही लोकांना सांगण्याचं काम मी करणार आहे। आणि तुम्ही इतकं जवळ आहे त्याच्यामुळं लांब कुठेतरी असता तर मी एक वेळ विचार केला असता याला कोणी जाईल का, परंतु तुम्ही हाकेच्या अंतरावर आहे। आमच्या खिंड बोगदा ओलांडला की खेड शिवापूर, आणि खेड शिवापूर पास केलं की तुमचं वेला बोर, असं इतकं जवळ आहे। त्याकरता आपल्याकडं पाणी आहे, आपल्याकडं निसर्ग सौंदर्य आहे, आपल्याकडे जमीन आहे। काय नाही, राजगड कारखान्याला पण आम्ही मदत केली, आम्ही भेदभाव करत नाही। कारखाने चांगले चालावेत ही आमची धारणा आहे। आम्ही भीमा पाटस कारखान्याला पण मदत केली, आता तो कारखाना चालू झाला, जाऊन बघा। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बालचंद्र केली, त्याच्यामध्ये राजगडला पण करता येईल। आम्ही राजकारणाच्या ठिकाणी करू, परंतु कारखान्याच्या बाबतीमध्ये तिथं माझ्या शेतकऱ्यांच्या एरियात आर्थिक सुबत्ता नांदावी म्हणून जरूर आम्ही करून दाखवलंय। माझा माळेगावचा भाव 3411 रुपये, माझा सोमेश्वरचा भाव 3350 रुपये। त्याच्यामुळं आम्ही आमच्या संस्थाही चांगल्या चालवतो, कारखानेही चांगले चालवतो, खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी पण चांगल्या चालवतो। आम्हाला उत्तम प्रकारचं काम करण्याची आवड आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो। त्याला तुम्हालाही या गोष्टीचा फायदा उठवायचा असेल, तुम्हालाही कुठेतरी आम्हा लोकांच्या बरोबरीने यायचं असेल तर उद्या कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता ज्यांना 15 वर्ष निवडून दिले त्यांनी काय तुमच्याकरता केलंय ह्याचा जरा शांतपणे डोळे झाकून विचार करा। आणि मग मी आपल्याला हे सांगेन, त्यांची 15 वर्षाची कारकीर्द आत्ताच्या खासदाराची, आणि तुम्ही निवडून जर घड्याळाला दिलं तर त्याची 5 वर्षाची कारकीर्द त्या 15 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा यांची 5 वर्षाची कारकीर्द अधिक उजवी आणि माझ्या बोरवेला मुळशीला न्याय देणारी असेल, केंद्राचा निधी आणणारी असेल, मोदी साहेबांच्याकडे वेगवेगळ्या योजना तुमच्या दारापर्यंत पोहोचवण्याची असेल, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। संयोजक या नात्याने भगवानराव आणि ज्यांनी ही सभा आयोजित केली त्या सगळ्या संयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।